हाती यायला बराच वेळ लागतोय। आता सध्या भाजप आणि शिवसेना यांची युती ही 108 जागांवर आघाडीवर आहे। म्हणजे आतापर्यंतच्या कलांमध्ये 114 ची मॅजिक फिगर, 114 हा बहुमताचा आकडा आहे मुंबई महानगरपालिकेसाठी, तो महायुतीने गाठला होता। पण आता या मॅजिक फिगर पासून भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे थोडेसे खाली आलेले आहेत। ठाकरेंची आघाडी 63 जागांची झाली आहे, मनसेची 7 जागांची। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आतापर्यंत खातही उघडलेलं नव्हतं, एका जागेवरती त्यांचा उमेदवार हा आघाडीवरती असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। काँग्रेसनं 22 जागांवर आघाडी घेतली आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर तर इतर 10 असं मुंबईचं चित्र आहे 213 जागांचं। तर बहुमताच्या आकड्यापासून सध्या महायुती 6 जागा दूर आहे। सुरुवातीच्या काळामध्ये जे कल समोर आलेले होते त्या कलानुसार महायुतीनं बहुमताचा आकडा गाठलेला होता, पण आता 213 जागांचे जे अपडेटेड कल आहेत त्यानुसार भाजप 82 जागांवरती आघाडीवर आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना 26 जागांवर, त्यामुळे महायुतीचा एकूण आकडा हा 108 चा आहे। ठाकरेंची शिवसेना 63, मनसे 7, शरद पवारांची राष्ट्रवादी 1, काँग्रेस 22, राष्ट्रवादी 2 आणि इतर 10 असं मुंबईचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे बहुमताच्या आकड्यापासून महायुती थोडीशी दूर सरकलेली आहे। महायुती सध्या 6 जागा बहुमतापासून मुंबईमध्ये दूर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। 227 जागांपैकी 213 जागांचे कल आपल्या हाती आले। त्यामुळे आता उत्कंठा वाढलेली आहे, मुंबईमध्ये नेमकं काय होणार, कारण मुंबईची टॅली ही थोडीशी बदललेली आहे। इथे एकेका जागेची लढाई मुंबईसाठी पाहायला मिळते। मुंबईमध्ये जी महायुती बहुमताच्या आकड्यापर्यंत कलांच्या बाबतीत जाऊन पोहोचलेली होती ती महायुती आता थोडी खाली सरकलेली आहे। 108 जागांवरती महायुती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। मुंबई महानगरपालिकेचं बहुमत हे 114 जागांचं आहे। त्यामुळे मुंबईत काय होते, अजूनही 14 जागा अशा आहेत की जिथले कल आपल्या हाती आलेले नाही आहेत। तर या सगळ्या जागांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, पण बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पुढच्या बुलेटिनमध्ये अगदी थोड्याच वेळात भेटतोय।